छत्रपती संभाजीनगर कधी शिवसेनेचा बालेकिल्ला तर कधी भाजपसाठी प्रयोगशाळा तर कधी मराठी राजकारणाची दिशा ठरवणारी महानगरपालिका. आज या शहरात पुन्हा एकदा सत्तेची सारी गणितं हालायला लागली आहेत. चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केलाय की माझ्या मुलाला भाजपकडून ऑफर आली, त्यामुळे सध्या इथल्या राजकारणात एक वेगळीच खळबळ उडाली आहे. एकूणच राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांपासून ते भाजप शिंदे सेनेतील अंतर्गत अस्वस्थतेपर्यंत, तोडाफोडीच्या आरोपांपासून ते महापौर आमचाच अशा थेट दाव्यापर्यंत हे सगळं नेमकं काय संकेत देत आहे? छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक फक्त स्थानिक राजकारणापुरती मर्यादित आहे की महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणाचा ट्रेलर आहे? हा प्रश्न आज आपण या एक्सप्लेनरमधून उलगडणार आहोत. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात सध्या एक वेगळीच खळबळ आहे. कारण ही निवडणूक केवळ महापालिकेपुरती राहिलेली नाही, ती थेट शिवसेनेच्या फुटीनंतरच्या राजकारणावर, भाजपच्या रणनीतीवर आणि महाविकास आघाडीच्या भवितव्यावर भाष्य करणारी ठरते आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आक्रमक झालेत. त्यांची वक्तव्य ही फक्त आरोप नाही, तर गेल्या 10-15 वर्षांच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक मोठा आरसा आहे. खैरे थेट म्हणतात, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने भाजप अस्वस्थ आहे. हा दावा फक्त भावनिक नाही, तर राजकीय गणितांवर आधारित आहे. कारण मराठी मतांचं एकत्रीकरण झालं तर मुंबईपासून संभाजीनगरपर्यंत भाजपसाठी आव्हान उभं राहू शकतं. त्यामुळेच जे एकनाथ शिंदे कधी बाजूला सारले गेले, त्यांच्या पक्षातील लोक फोडले गेले, त्या शिवसेनेला आता भाजपकडून गोंजारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप खैरे करतात. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये शिंदे गटाला बाजूला ठेवल्यानंतर आता महापालिकांसाठी मात्र त्यांना सोबत घ्यायची भाषा सुरू आहे. हा बदल खैरे यांच्या मते योगायोग नाही, तर राजकीय गरज आहे. खैरे इतक्यावरच थांबत नाहीत. ते थेट भविष्यवाणी करतात की 2029च्या आधीच भाजप आणि शिंदे सेनेत गणित बिनसणार. म्हणजे सत्तेची सोय असेपर्यंत साथ आणि गणित बदललं की दुरावा, हा आरोप ते उघडपणे करतात. त्याचबरोबर ते भाजपच्या राजकारणावर सुद्धा गंभीर आरोप करतात. मतचोरी, पैशांचा वापर आणि फोडाफोडीचं राजकारण. नगरपालिका निवडणुकांमध्ये पैशांचा महापूर आणला गेला असं ते म्हणतात. त्या उलट महाविकास आघाडीने पैसा नसतानाही लोकांसमोर हात जोडून मतं मागितली असा दावा करून ते स्वतःला नैतिकतेच्या भूमिकेवर उभं करतात. या सगळ्यात उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व खैरे ठामपणे पुढे ठेवतात. उद्धव ठाकरे प्रामाणिक आहेत, खोटं बोलत नाहीत, बाळासाहेबांचा राजकीय वारसा ते पुढे नेत आहेत असं सांगत ते 2019चा मुद्दा पुढे आणतात. अडीच वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा शब्द भाजपने फिरवला आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी वेगळा निर्णय घेतला, हे राजकारण ते पुन्हा जनतेसमोर मांडतात. ही फक्त एक आठवण करून देणं नाहीये, तर येणाऱ्या निवडणुकांसाठी मतदारांच्या मनात प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेबाबत खैरे थेट दावा करतात की महापौर आमचाच होणार. पैसा नसला तरी पक्षनिष्ठा, कार्यकर्त्यांची ताकद आणि आधी केलेले विकास कामं आमच्या सोबत आहेत असं ते सांगतात. शिवसेना फुटली असं जरी विरोधकांना वाटत असलं तरी तळागाळातली शिवसैनिकांची नाळ अजूनही उद्धव ठाकरे यांच्याशी जोडलेली आहे, हा त्यांचा विश्वास आहे. पण या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये खैरे एक खळबळजनक खुलासा करतात. भाजपने केवळ पक्ष फोडण्याचा नाही, तर माझं घर फोडण्याचा प्रयत्न केला असा थेट आरोप ते करतात. लोकसभा निवडणुकीआधी राज्यसभा, राज्यपाल पदाची ऑफर, मोदी शहांचा फोन, हे सगळं सांगत ते स्वतःला निष्ठेचं उदाहरण म्हणून मांडतात. पण सर्वात धक्कादायक दावा म्हणजे त्यांच्या मुलालाच भाजपमध्ये खेचण्याचा प्रयत्न झाला हा. एका ज्येष्ठ शिवसेना नेत्याच्या घरात असा प्रयत्न झाला हे सांगून ते भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. या राजकारणाची भावनिक बाजूही आहे. बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य ठाकरे या 3 पिढ्यांसोबतची आपली राजकीय वाटचाल सांगताना पदं येतात जातात, पण पक्षनिष्ठा टिकवावी लागते, हा संदेश खैरे देतात. उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुलाची समजूत काढल्याचं सांगून ते नेतृत्वाची मानवी बाजूही पुढे आणतात. खैरे इतिहासातही डोकावतात.
1988 मध्ये संभाजीनगर महापालिकेत शिवसेनेने भाजपला युतीचा प्रस्ताव दिला होता, पण तेव्हा भाजपने शिवसेनेला कमी लेखलं अशी आठवण ते करून देतात. 60 पैकी 27 नगरसेवक निवडून आल्यावरच भाजपला शिवसेनेची ताकद कळाली आणि त्यानंतरच युतीची सुरुवात झाली हा इतिहास सांगून ते आजच्या भाजपच्या भूमिकेवर अप्रत्यक्ष टीका करतात. दुसरीकडे शिंदे गट आणि भाजपमधील वास्तवही वेगळं नाही. खासदार संदीपान भुमरे यांच्या वक्तव्यातून सत्ताधारी आघाडीतील तणाव स्पष्ट दिसतो. नगरपालिका निवडणुकांमध्ये एकमेकांचेच कार्यकर्ते पळवले गेले. इतकी परिस्थिती बिघडली की एकनाथ शिंदेंना थेट दिल्ली गाठावी लागली, हेही ते मान्य करतात. आता मात्र महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय झाल्याने आपापसात फोडाफोडी नाही, पण विरोधकांचे कार्यकर्ते फोडणार असा सूचक इशारा ते देतात. नागपूरमध्ये शिंदे यांनी संभाजीनगरच्या नेत्यांची बैठक घेऊन अंतर्गत वादांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असं चित्र आहे. उमेदवारीसाठी प्रचंड स्पर्धा, बंडखोरी रोखण्याचं आव्हान आणि शेवटी शिंदेंच्या शिक्कामोर्तबावर निर्णय, हे सगळं सत्ताधारी आघाडीतील केंद्रीकरण दाखवतं. या सगळ्या घडामोडी एकत्र पाहिल्या तर छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक प्रश्नांवरची लढाई राहिलेली नाही. ती ठाकरे विरुद्ध भाजप, निष्ठा विरुद्ध सत्ता लालसा आणि मराठी अस्मिता विरुद्ध राजकीय गणित अशा अनेक स्तरांवरची लढाई ठरते आहे. इथे निकाल काहीही लागो, पण त्याचे पडसाद मुंबईपासून दिल्लीपर्यंत उमटणार हे निश्चित आहे. आता हे सगळं राजकारण लक्षात घेतल्यानंतर प्रश्न एकच उरतो. छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाचा पुनरुज्जीवनाचा संदेश जाणार की भाजप शिंदे युतीची सत्ता कौशल्याची चाचणी यशस्वी ठरणार? आणि ही महापालिका निवडणूक महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाची दिशा ठरणारा टर्निंग पॉइंट ठरेल का? याच उत्तराचा शोध आपण पुढच्या घडामोडींमधून घेणार आहोत. तत्पूर्वी छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक ही फक्त स्थानिक सत्तेची लढाई आहे की महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा मोठा संकेत? याबद्दल तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.